बंधू अशोक खरात प्रकरणातील सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेले सर्व 7 गुन्हे आता एसआयटी कडे वर्ग करण्यात आले। 7 महिलांनी लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप करत गुन्हे दाखल केले असून यापूर्वी क्राईम ब्रांचकडे वर्ग केलेला गुन्हाही आता एसआयटी कडे सोपवण्यात आला। यापुढील संपूर्ण तपास एसआयटी कडून केला जाणार असून अशोक खरात याची तब्बल 8 तास कालही कसून चौकशी करण्यात आली आहे। बंधू अशोक खरातचा आणखी एक पाप समोर आलंय। 2008 मध्ये अशोक खरातनं एका पत्रकाराची हत्या केल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलाय। याबाबत एका वर्तमानपत्रात 10 लेख छापून आले होते, पण पोलिसांनी खरातला वाचवण्याचा प्रयत्न केला असा आरोपही आव्हाडांनी केलाय। तर कोणत्या अधिकाऱ्यांना किती पैसे घेतले हे मुख्यमंत्र्यांना माहिती असल्याचा दावाही आव्हाडांनी केलाय। या अशोक खरातला वाचवण्यासाठी अशोक खरातने जो पहिला खून केला तो बाळू तुपे नावाच्या पत्रकाराचा केला। ते साल होतं 2007 साली। नाशिकमध्ये अतिशय शांतपणाने ही सगळी चर्चा चालू होती की असा खून झाला, पण तेव्हा कोणी याच्यावर हे घेतलं नाही, गांभीर्याने दखल घेतली नाही। सकाळमध्ये याच्यावर चर्चा झाली। सकाळमध्ये 10 सातत्याने लेख लिहून आले अशोक खरातवरती। म्हणजे अशोक खरात महाराष्ट्राला माहीत नव्हता, पत्रकारांना माहीत नव्हता, पोलिसांना माहीत नव्हता, अशातला काही भाग नाही। पण मग अध्यक्ष महोदय, एकीकडे पोलीस चांगला तपास करतायत, त्यांचं कौतुक करायला हवं, पण पोलिसांनी हा इंटेलिजन्स फेलियर आहे की नाही अध्यक्ष महोदय? त्या तुकारामाच्या महाराष्ट्रामध्ये, ज्ञानेश्वराच्या महाराष्ट्रामध्ये, या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आपण काळ्या जादूला इतकी मान्यता द्यायला लागलो की राजकारणात काळ्या जादूनी काहीही होऊ शकतं असं समस्त आमदारांना वाटायला लागलं। 38 आमदारांची लिस्ट आहे त्याच्याकडे जाणाऱ्या, करंगळ्या कापणाऱ्या। आता परवा मी बघितलं, उभा राहिलेलो इथे, एक जण एकेकाचं बोट तपासत होते। तू नाही ना कापून आला, तू नाही ना कापून आला। हा खरा विखे पाटील साहेब, म्हणजे मी तुमचंही बोट तपासणार आहे कालांतराने। पण अध्यक्ष महोदय, ही परिस्थिती महाराष्ट्रात। खरात प्रकरणावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी सरकारमधील मंत्र्यांवर निशाणा साधलाय। खरात प्रकरणातील पेन ड्राईव्ह समोर आणा, मंत्रिमंडळातील 2-3 जणांची विकेट जाईल असंही वडेट्टीवार म्हणाले। इतकंच नाही तर सरकारमधील मंत्र्यांना वाचवण्यासाठी खरातचा एन्काउंटरही होऊ शकतो असं खळबळजनक विधान वडेट्टीवारांनी केलंय। पेन ड्राईव्ह आणा ना पुढे, मग सगळे नागडे पडतील, सगळे ओपन होतील। कोण कोण या खरात याच्या बंधूचे भक्त आहेत आणि कोण कोण या बंधूची सेवा केली आहे पायापासून डोक्यापर्यंत, तर ते सगळेच पायापासून डोक्यापर्यंत सगळे ओपन झाल्याशिवाय राहणार नाहीत। मला वाटतं की या सगळ्यामध्ये पुरावाच संपवण्यासाठी खरातचा एन्काउंटर पण होईल। वडेट्टीवारांप्रमाणेच काँग्रेसच्या नाना पटोलेंनी बंधुबाबा अशोक खरातचा एन्काउंटर होण्याची शक्यता वर्तवलेली आहे। अमेरिकेच्या जेफ्री एप्स्टीनला जसं तुरुंगात मारण्यात आलं, त्याचप्रमाणे खरात फाईल्समधील अशोक खरातचा एन्काउंटर होऊ शकतो असं पटोले यांनी म्हटलंय। अशोक खरातचं एन्काउंटर होणार का? हे फाईल झाल्यानंतर, ही फाईलच आहे ना, एप्स्टीन फाईल सारखंच आहे हे प्रकरण। जसं एप्स्टीनचा उल्लेख आता यांनी केला की त्याला तिथं अमेरिकेच्या जेलमध्ये मारण्यात आलं, तसं या खरातांना त्याची फाईल तयार झाल्यानंतर हे सगळे अशोक खरातचे काळे कारनामे बाहेर येत असतानाच त्याने या माध्यमातून मोठी मोहमाया देखील समवल्याचं समोर आलंय। शिर्डीत त्याच्या नावावर असणारे 2 प्लॉट समोर आल्यानंतर आता काकडी शिवारातील साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून हाकेच्या अंतरावर 5 एकर प्लॉटची खरेदी केल्याचंही समोर आलंय। 2 वर्षांपूर्वी शिर्डी विमानतळावर जात असताना या ठिकाणचा हा प्लॉट खरातला आवडला आणि त्याने तो खरेदी केल्याची माहिती प्लॉट विकणाऱ्या विजय कोते यांनी दिली आहे। विशेष म्हणजे हेच काकडी गाव अशोक खरातचं आजोळ असल्याचं देखील आता समोर येत आहे। साधारणतः 1 वर्षापूर्वी कॅप्टन साहेब या ठिकाणी एअरपोर्टला जात असताना आम्ही प्लॉटवरती हीच डेव्हलपमेंटची जी कामं आहेत ती चालू होती आणि त्यांच्या मामाचं हे गाव आहे, काकडी हे गाव कॅप्टन साहेबांच्या मामाचं आहे असं त्यांनी जेव्हा इथे भेटले तेव्हा सांगितलं आणि मला इथे प्लॉट घ्यायचा असं ते म्हटले। हा आमचा 75 एकरचा प्लॉट आहे, यामध्ये साधारणतः आम्ही 18 ते 20 लोक पार्टनर आहोत
आणि साधारण येण्याची प्रक्रिया प्राथमिक मंजुरी झाली. आता अंतिम येण्याचं काम ड्रेनेज, स्ट्रीट रोड सर्व झालेलं आहे. डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरला 12 लाखांची शिष्यवृत्ती आणि काका पवारांच्या तालमीला 50 लाखांचं आर्थिक सहाय्य करण्याची शरद पवारांनी घोषणा केली आहे. 25 लाखांचा पहिला हप्ता काका पवारांच्या तालमीला सुपूर्द करण्यात आलाय. एमबी चितळे कन्स्ट्रक्शनचे संस्थापक भागीदार मुकुंदराव चितळे यांचं पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालंय. त्यांनी कोथरूडमधल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतलाय. ते 86 वर्षांचे होते. बीजी चितळे डेअरीचे दिवंगत संस्थापक भास्करराव चितळे यांचे मुकुंदराव हे सुपुत्र होते. त्यांनी कराडमध्ये स्थापत्यशास्त्राचं शिक्षण घेऊन पदविका मिळवली होती. राज्यातल्या विविध शैक्षणिक संस्थांच्या इमारतींचं बांधकाम हे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली झालं होतं. तसंच बीजी चितळे डेअरी, चितळे बंधू आणि इतर अनेक औद्योगिक प्रकल्पांच्या उभारणीतही त्यांचं मोलाचं योगदान होतं. चितळे डेअरीचं दूध पुण्यापर्यंत नियमित पोहोचावं यासाठी वाहतूक व्यवस्थेच्या माध्यमातून त्यांनी अत्यंत मोलाचा वाटा उचलला होता. सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जन्मानंतर आईनं सोडून दिलेल्या एका 3 महिन्यांच्या बाळाची हृदयस्पर्शी कहाणी समोर येते. या लहान बाळाला तब्बल 3 महिने सिव्हिलच्या कर्मचाऱ्यांनी प्रेमानं सांभाळ केला. शासनाच्या आदेशानुसार या बाळाला पुण्याला पाठवण्यात आले. निरोप देताना स्टाफनं बाळाचं नामकरण करत वीरप्रताप असं नावही ठेवलंय. यावेळी 3 महिने जीवापाड जपलेल्या वीरप्रतापला निरोप देताना स्टाफच्या डोळ्यात अश्रू तरळल्याचंही पाहायला मिळालं. बीडच्या परळीमध्ये धनगर समाज आक्रमक झालाय. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी दीपक बोराडे मुंबईत उपोषण करत होते. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी परळीतील राणी लक्ष्मीबाई टॉवरवर चढून काही युवकांनी आंदोलन केलंय. यावेळी घोषणाबाजी करत त्यांनी आपला रोषही व्यक्त केलाय. मुंबईत गेल्या 10 वर्षांपासून बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या 2 युगांडा देशाच्या महिलांवर कारवाई करण्यात आली आहे. वाकोला पोलिसांनी कलिना परिसरात कारवाई करून युगांडाच्या महिलांना ताब्यात घेतले. दोन्ही महिला सांताक्रूजमधील फातिमा हाऊसमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत त्यांची कागदपत्र तपासली असता त्यांच्याकडे भारतात राहण्यासाठी कोणताही वैध परवाना नव्हता. दोन्ही महिलांकडून व्हिसा आणि इतर कागदपत्र ताब्यात घेण्यात आली आहेत. दोन्ही महिलांना हद्दपार करण्यासाठीची कारवाई सुरू झाली आहे. नक्षलवादी कमांडर पापाराव यांना आपल्या 17 साथीदारांसह छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यात आत्मसमर्पण केलंय. त्याने नक्षली विचारधारेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. नक्षली संघटनांमध्ये खालच्या स्तरातील कार्यकर्त्यांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीला कंटाळून हा निर्णय घेतल्याचं त्याने सांगितलंय. त्याला बस्तरमधील नक्षलवाद्यांचा शेवटचा मोठा नेता असं मानलं जात होता. त्याच्या शरणागतीमुळे नक्षलवादी चळवळीला मोठा धक्का बसलाय. परभणी शहरातील साईबाबा नगर परिसरातील हनुमान मंदिर महापालिकेच्या यंत्रणांनी 2 दिवसांपूर्वी पाडले. तसंच पंचशील ध्वजही काढण्यात आलाय. या कारवाईवर महापौर सय्यद इक्बाल आणि उपमहापौर गणेश देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली. तर आयुक्त नितीन नार्वेकर यांनी ही कारवाई प्रशासकीय असल्याचं सांगून हात झटकलेत. दुसऱ्या दिवशी शिवसेना, भाजप आणि हिंदुत्ववादी तसेच दलित संघटनांनी महापालिकेच्या समोर निषेध आंदोलन केले. आयुक्तांनी दोन्ही गटांची दिलगिरी स्वीकारल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र हनुमान मंदिर आणि पंचशील ध्वज पुन्हा स्थापनेसाठी दोन्ही गटांनी 30 मार्चचा अल्टिमेटम दिलाय. तक्रारी महापालिकेस प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार आपण दिनांक 20 रोजी बंदोबस्तासाठी पत्र दिल्यानंतर 24 तारीख आपण कारवाईची निश्चित केली होती आणि दिनांक 24 रोजी त्या दोन्ही निष्कासित करण्याची कारवाई महापालिकेने केलेली आहे. ही कारवाई संपूर्णपणे प्रशासकीय स्वरूपाची असल्यामुळे कुठल्याही लोकप्रतिनिधींना याबाबत कुठली कल्पना आम्ही दिलेली नव्हती, कारण ही कारवाई प्रशासकीय स्वरूपाची होती. अकोला शहरालगतच्या गायगाव येथे ऑइल डेपो लगतच्या शेतातील कचऱ्याला आग लागली होती. ऑइल डेपोला अगदी लागून असलेल्या शेतातील गव्हाच्या तणकटाला ही आग लागली आहे. ऑइल डेपोमध्ये लाखो लिटर पेट्रोल आणि डिझेलचा साठा होता. आग लागल्यानंतर स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन ही आग विझवली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. वेळीच आग आटोक्यात आल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे. परभणीच्या मांडाखळी गावात शेतकरी रुस्तुम शिराळ यांचा 4 एकर गहू डोळ्यासमोर जळून खाक झालाय. महावितरणच्या तारांमध्ये घर्षणामुळे शॉर्ट सर्किट होऊन गव्हाला भीषण आग लागली आणि मोठ्या प्रमाणावर आगीचे लोट पसरलेत. तळहातासारखं जपलेल्या या गव्हाला ही आग लागल्यानं शेतकऱ्यांना मोठं आर्थिक नुकसान झालं असून या घटनेनं संपूर्ण गाव हळहळलं आहे.
पालघर जिल्ह्यातल्या लालोंडे ग्रामपंचायत हद्दीतील सूर्या नदीमध्ये आंघोळीसाठी गेलेला 55 वर्षीय मुन्ना लालराम ब्रिज गुप्ता यांचा बुडून मृत्यू झालाय. नागझरी येथे वास्तव्यास असलेले मुन्ना गुप्ता आंघोळीसाठी नदीत उतरल्यानंतर पाण्याच्या खोलीचा त्यांना अंदाज आला नाही आणि त्यामुळे ते बुडालेले आहेत. घटनेनंतर NDRF आणि अग्निशमन दलाच्या मदतीनं शोधमोहीम राबवण्यात आली आणि स्थानिकांच्या सहाय्यानं सुमारे 24 तासानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आलाय. गोंदियाच्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सोरखमारा मार्गावर वाघाचा वावर पाहायला मिळालाय. रात्रीच्या वेळी मार्गावरून जाणाऱ्या एका वाहनासमोर अचानकपणे वाघ आला आणि बराच वेळ या वाघानं रस्ता अडवून धरला. काही वेळ मुक्काम करत या वाघानं रस्ता मोकळा केला आणि जंगलाच्या दिशेने प्रस्थान केलं. ही संपूर्ण घटना कार चालकांनी मोबाईलमध्ये कैद केली असून सध्या व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. नवी मुंबई महानगरपालिका पाम बीच रोड लगत सातपाडा येथे असलेली 450 झाडांची कत्तल करणार आहेत. पाम बीच रोड लगत सर्व्हिस रोड तयार करण्यासाठी या झाडांचा बळी दिला जाणार आहे. या विरोधात पर्यावरणप्रेमी सामाजिक संघटनांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलंय. महानगरपालिकेच्या बाहेर हे आंदोलन करण्यात आलंय. झाडांचा बळी न घेता तयार करण्यात येणाऱ्या नवीन रस्त्याला पर्याय काढा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. आधीच झाडांचं प्रमाण कमी असताना 40 ते 50 वर्ष जुन्या झाडांची कत्तल करून प्रदूषणात वाढ करणार आहात का असा सवालही आंदोलकांनी उपस्थित केलाय. आम्हाला हेच म्हणायचं आहे की आम्ही डेव्हलपमेंटच्या अगेन्स्टमध्ये नाही, कारण कुठेही कोणी झाडासाठी उभा राहतो तर असं होत चाललेलं आहे की त्यांना डेव्हलपमेंटचा दुश्मन बनवला जातो. आम्ही डेव्हलपमेंटच्या अगेन्स्टमध्ये नाही, आम्हाला डेव्हलपमेंट हवं आहे, पण झाडांना कसं न कट करता किंवा न रिलोकेट करता कशी ही डेव्हलपमेंट करता येईल हे प्रशासनाने बघितलं पाहिजे. आज साजऱ्या होणाऱ्या रामनवमीच्या पार्श्वभूमीवर माणगाव शहरात उत्साहाचं वातावरण आहे. संपूर्ण बाजारपेठ भगव्या झेंड्यांनी सजली असून शहर अक्षरशः भगवमय झालंय. आज संध्याकाळी निघणारी शोभायात्रा ही रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी मानली जाते. साई मंदिरापासून सुरू होणारी ही यात्रा सोनभैरव मंदिरात महाआरती आणि महाप्रसादानं समाप्त होईल. महाहनुमान आणि नरसिंह चलचित्र हे यंदाचं खास आकर्षण ठरणार असून ढोलताशा, DJ, वारकरी दिंडी आणि पारंपरिक खालुबाजा यांच्या गजरात हा उत्सव रंगणार आहे. रामनवमीच्या निमित्तानं आज मुंबईतही विविध ठिकाणी शोभायात्रा निघणार आहेत. घाटकोपरमध्ये श्री रामसेवा संघासह अनेक संस्थांकडून शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलंय. या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी घाटकोपर पोलिसांनी रूट मार्च काढलाय. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांच्या नेतृत्वात हा मार्च पार पडला असून घाटकोपर रेल्वे स्थानक येथे त्याची सांगता झाली आहे. यामध्ये राज्य राखीव पोलीस दल, होमगार्डसह विविध यंत्रणांचा सहभाग होता. नागपूरच्या प्रसिद्ध पोद्दारेश्वर राम मंदिरात यंदा 17,000 नारळांची अत्यंत नयनरम्य आणि श्रद्धापूर्ण आरास साकारण्यात आली आहे. तब्बल 17,000 नारळांनी मंदिराचा सभामंडप तसेच प्रवेशद्वार वेगळ्या पद्धतीने सजवण्यात आले. रामनवमी उत्सव संपल्यानंतर काही दिवसांनी हे सर्व नारळ फोडून प्रसाद स्वरूपात वाटले जातील. विशेष म्हणजे ही भव्य आरास करण्यासाठी कोणत्याही कलाकाराची मदत घेतलेली नाहीये, तर राम भक्तांनीच अहोरात्र मेहनत करून हे दिव्य रूप साकारलं आहे. धनगर समाज आणि 18 पगड जातीचं श्रद्धास्थान असलेल्या बिरोबा देवाची यात्रा संपन्न झाली आहे. सांगलीच्या कवठे महाकाळ तालुक्यातील आरेवाडीतील यात्रा पार पडली आहे. यात्रेसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी बिरोबा बनात गजेरी लावलेली होती. गेल्या 3 दिवसांपासून बिरोबा देवाची यात्रा सुरू होती. पहिल्या दिवशी गोड नैवेद्य आणि त्यानंतर धार्मिक विधी आणि शेवटच्या दिवशी मांसाहाराचा नैवेद्य असे 3 दिवस उपक्रम असतो. देशातील कानाकोपऱ्यातून भाविकांनी बिरोबाच्या यात्रेत उपस्थिती लावली आहे. सांगलीच्या कवठे महाकाळ तालुक्यातील आरेवाडी येथील बिरोबा यात्रेतून परतताना विटाजवळील सुळेवाडी परिसरात कारचा अपघात झालाय. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं गाडी रस्त्याच्या कडेला उलटली आहे. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले असून स्थानिकांनी तत्काळ अँब्युलन्सला संपर्क साधून मदत मागवली आहे. विटा येथून आलेल्या अँब्युलन्सद्वारे जखमींना तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलंय. अपघातात गाडीचं मोठं नुकसान झालं असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. पंढरपुरात चैत्री यात्रेसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. येणाऱ्या लाखो भाविकांना गॅसचा तुटवडा जाणवू नये म्हणून प्रशासनानं वेगळी व्यवस्था केली आहे. चैत्री ही मराठी वर्षातील पहिली मोठी यात्रा म्हणून ओळखली जाते. या यात्रेसाठी राज्यभरातून जवळपास 5 लाखापेक्षा जास्त भाविक येतात. यंदा युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे गॅसचा मोठा तुटवडा असल्यानं भाविकांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. तर यात्रेदरम्यान भाविकांना गॅस तुटवड्याचा फटका बसू नये म्हणून जवळपास 1000 गॅस सिलेंडरचा वेगळा साठा करण्याचं नियोजनही मंदिर प्रशासनानं केलं आहे.
आखातातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत सर्वपक्षीय बैठक पार पडली आहे. जवळपास 1.5 तास ही बैठक झाली आहे. विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना केंद्रीय मंत्र्यांनी उत्तरं दिली आहेत. देशात इंधनाची कमतरता नाही असं केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय. तसंच हॉर्मुझमधून आतापर्यंत 4 जहाजं भारतात दाखल झाल्याची माहिती आहे. गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरींच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली आहे. इस्रायली सैन्यानं लेबनॉनवर सर्वात मोठा हल्ला चढवलाय. इस्रायली हवाई दलानं लेबनॉनमधील अनेक दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य केलंय. दक्षिण उपनगरांमध्ये झालेल्या या हल्ल्यानं संपूर्ण परिसर हादरून गेलाय. इस्रायलच्या मुख्य निशाणा होता हिजबुल्लाचं कमांड मुख्यालय. हे मुख्यालय उद्ध्वस्त करून इस्रायलनं हिजबुल्लाचं कंबरडं मोडलंय. केवळ लष्करी तळच नाही तर हिजबुल्लाच्या हालचालींना रसद पुरवणारे आणि वित्त पुरवठा करणारे इंधन साठे देखील इस्रायलनं पेटवून दिले. इराण आणि अमेरिकेच्या युद्धाचा आता शेजारील देशांना मोठा फटका बसू लागलाय. इराणनं चक्क पाकिस्तानला मोठा दणका दिलाय. जगातील सर्वात महत्त्वाचा समुद्री मार्ग असलेल्या हॉर्मुझ सामुद्रधुनीतून पाकिस्तानच्या जहाजाला ओलांडण्यास इराणनं परवानगी नाकारली आहे. शारजाहून कराचीकडे जाणाऱ्या या पाकिस्तानी जहाजाला इराणी नौदलानं मध्येच अडवून धरलंय. देशभरात पेट्रोल आणि डिझेलसाठी लागलेल्या रांगांबाबत केंद्र सरकारनं स्पष्टीकरण दिलंय. पेट्रोल डिझेलच्या किमतीत कोणतीही वाढ झालेली नाहीये. अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन केंद्रानं केलंय. तर तेल कंपन्यांनी देशात पेट्रोल, डिझेल किंवा LPGची कोणतीही कमतरता नसल्याचं स्पष्टीकरण दिलंय. आप सभी के माध्यम से मैं देशवासियों से दोबारा प्रार्थना करना चाहूँगी, अपील करना चाहूँगी कि अफवाहों पर विश्वास न करें. हमारे पास पर्याप्त मात्रा में ईंधन मौजूद है और उन तक ईंधन पहुंचाने के लिए भारत सरकार हर स्तर पर प्रयत्नरत है. अहिल्यानगरमध्ये पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत. सोशल मीडियावर पेट्रोल संपणार असल्याची अफवा पसरली आहे आणि त्यानंतर शहरातील सर्वच पेट्रोल पंपांवर वाहनधारकांनी पेट्रोल भरण्यासाठी गर्दी केली आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी इंधनाच्या साठ्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा भरपूर साठा आहे. लोकांनी सोशल मीडियावर सुरू असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. युद्धामुळे पेट्रोल आणि डिझेलची टंचाई निर्माण होईल असे मेसेज पसरवले जात आहेत आणि त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये असंही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. माझी अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना विनंती राहील की आपण कोणतीही अफवा किंवा सोशल मीडिया याच्यामधून कोणतीही चुकीची बातमीवर विश्वास न ठेवता अशी कोणतीही अफवाचे बळी न पडता कोणत्याही ठिकाणी असं पॅनिक करण्याची गरज नाही. आपल्या जिल्ह्यामध्ये सफिशियंट स्टॉक अवेलेबल आहे आणि तिन्ही पेट्रोल कंपनीचे लोक आहेत ते पण त्यांची सिच्युएशन मॉनिटर करत आहेत. कोल्हापुरात व्यावसायिक गॅसचा पुरवठा ठप्प झाल्यानं हॉटेल आणि केटरिंग व्यावसायिक अडचणीत सापडले. गॅसच्या तुटवड्यामुळे शहरात केवळ 30% हॉटेल सुरू असून उर्वरित व्यवसाय ठप्प झालाय. तर शासन नियमानुसार व्यावसायिक गॅसचा पुरवठा करावा अशी मागणी कोल्हापूर हॉटेल मालक संघानं जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. हा व्यवसाय आणि दोघांचा व्यवसाय बंद होणे कुठेतरी उपजीविका चालावी. टॅक्सेस सगळे कमल, एक्साईज ड्युटी असू दे, घरपाळा असू दे, नोकर पगार, आता हॉटेल बंद असून त्यांना पगार द्यायला लागलेला आहे. हॉटेल बँकेची व्याज आहेत, हे सगळं देत असताना सरकार काही मदत करायला त्याने आमची एवढीच विनंती आहे सरकारला, ठरलेल्या कोट्याप्रमाणे आम्हाला गॅस दिला तर आम्ही असलेला गॅस, आत्ता आम्ही सगळी गॅसवर आहे, त्याला लायटर लावला तर आमचा नक्कीच जीव जाईल. अशी वेळ आमच्यावर आलेली आहे, त्याची दखल सरकारने घ्यावी एवढी आमची विनंती आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण देशातील संघर्षामुळे लिक्विड नॅचरल गॅसचा तुटवडा निर्माण झालाय. याचा थेट परिणाम शेतीसाठी लागणाऱ्या युरिया खताच्या उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. युरियाच्या निर्मितीसाठी LNG हा मुख्य कच्चा माल म्हणून वापरला जातो. भारतातील 18हून अधिक खत कंपन्यांपैकी बहुतांश कंपन्या आखाती देश आणि रशियातून गॅस किंवा तयार युरियाची आयात करतात. परंतु युद्धजन्य परिस्थितीमुळे समुद्रमार्गे होणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे आणि त्यामुळे गॅसचे भाव कडाडलेले आहेत. परिणामी युरिया खत प्रकल्पांना होणारा गॅस पुरवठा कमी झाल्यानं खत निर्मितीची गती आता मंदावली आहे. प्रत्येक कंपन्याकडून आम्हाला मेसेज येतोय की आम्हाला उत्पादनासाठी लागणारा गॅस हा सप्लाय कमी होतोय, त्यामुळे आम्ही उत्पादन कमी करतोय. तर याचा परिणाम येणाऱ्या खरीप सीझनमध्ये होण्याची दाट शक्यता आहे. आणि आयातीत जो काही माल आहे
आपल्याला जसं की 70% युरिया आपल्याकडं प्रोडक्शन देशामध्ये होतं आणि 30% युरिया खत हे आपण आयात करतो. तर त्या 30%वर सुद्धा या युद्धाचा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. येणारे जहाजे आज आखाती देशातील समुद्रामध्ये थांबलेले आहेत आणि जो काही तिथून कच्चा माल किंवा फिनिश गुड्स असेल याचे पण भाव आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढलेले आहेत. सातारा जिल्ह्यात हिंदुस्थान पेट्रोलियमचे पेट्रोल पंप काही ठिकाणी बंद आहेत आणि त्यामुळे इतर पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी वाहन चालकांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेल संपणार असल्याची अफवा काही लोकांनी पसरवली आहे आणि त्यामुळे घाबरून वाहन चालकांनी पेट्रोल पंपांवर गर्दी केलेली आहे. वाहनांची टाकी फुल केली जाते. इंधनाचा पुरेसा साठा असल्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. तरीही वाहन चालकांनी पेट्रोल पंपांवर रांगा लावल्या आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.